हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कसे आहात सगळे? गुढीपाडवा आहे तर जरा स्वयंपाक करायचाच आहे ना. चला तर स्वयंपाक करायचा आहे, पण आता कुठून सुरुवात करावी सगळी काही तयारी केलेली नाही आहे. अगदी कुकर लावण्यापासून कोबी फ्लावर चिरण्यापासून तयारी करायची. म्हटलं आधी आता कुकर लावून घेते. फ्लावर पण चिरायचं आहे. फ्लावर कोबी चिरून घेते. कोबीची वडी करायचा विचार करते. आधी कुकर लावून घेते, कोबी चिरून घेते. वरण भात आणि कोबीची वडी एकत्र लावते, दाखवते तुम्हाला. कोबी चिरून घेतला बघा, बारीक चिरला. किसून घेतला तरी चालतो, पण मी बारीक चिरला. डाळ तांदूळ धुवून घेते. आधी वडी लावून घेते. वडीमध्ये बघा मी हे आलं लसूण कोथिंबीर मिरची कुटलेली आहे, कुटलीच आहे, वाटली नाही, भिजवून घेते. हळद घातली, मीठ घातलं बघा आणि बेसन पीठ घालून भिजवून घेते. पाणी नाही घालायचे, असाच गोळा करून घेते. तो 1 चमचा तांदळाचं पण पीठ घालते आणि गोळा करून घेते. हा थोडंसं पाणी घालते. डाळीत हिंग मीठ हळद एकत्रच घालते मी, टोमॅटो शिजतानाच हिंग घालते. मीठ आणि टोमॅटो घालते. भातात पण मीठ घालते, आम्ही भातात मीठ घालतो. टोमॅटो आणि हे कोबीच्या वडीचं भिजवून घेतलंय बघा. आता तिन्ही एकत्रच लावणार आहे मी कुकरमध्येच. त्या डिशला तेल लावून घेते. कुकरच्या डब्यावर जी डिश बसते अशी डिश ठेवते. आपण वळकट्या पण करतो कोबीच्या वडीच्या. एकात एक काम केलं म्हणजे जरा थोडंसं सोपं जाईल, जरा स्वयंपाक पण थोडा लवकर होईल. ह्याच्यावर थोडे तेल टाकते आणि कुकरमध्ये लावून देते. ते ठेवून देते कुकरच्या डब्यावर. ठेवते. आता हे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत बाकीची तयारी करून घेते. काहीतरी 3 शिट्ट्या होऊ देते. एकीकडं कुकर लावला. इथे बघा फ्लावर चिरून थोडासा वाफवायला ठेवला आहे. थोडा मी फ्लावर वाफवूनच घेते, डायरेक्ट भाजी नाही घालत. थोडासा वाफवून मग भाजी घालते. कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेते तोपर्यंत. कांदा कोथिंबीर टोमॅटो चिरून घेतला, लसूण सोलून ठेवला आहे. तोपर्यंत इकडं फ्लावर पण शिजतोय, कुकर पण होते. तोपर्यंत म्हटलं आता कणिक भिजवते. विचार करते चपात्या करू की पुऱ्या करू. आमच्याकडे पुऱ्या काही फारशा आवडत नाही. बघूया आता, कणिक तर भिजवून घेते. शिट्ट्या झाल्या 3. गॅस बंद केला. इकडे फ्लावर पण वाफवून झालाय. आता कणिक भिजवून घेते.
गव्हाचं पीठ घेतले मी. गव्हाच्या पिठात थोडंसंच मैदा घालणार आहे, दाखवते तुम्हाला. हे पीठ चाळून घेतले, मैदा चाळून घेते मी. आणि चमचाभर बारीक रवा घालते. मोहन घालते ह्यात आणि भिजवून घेते. भिजवून घेते हे मी. मीठ घातलं ह्यात मी आणि ह्यात ना 1 चमचाभर पिठी साखर घालणार आहे मी. पुऱ्यांमध्ये थोडीशी साखर घालतेच. मी भिजवून घेते चांगलं घट्ट. कणिक भिजवली, पुऱ्याच करायचं ठरलं माझं, पुऱ्या करते आज म्हटलं जाऊ द्या. थोडीशी जाडसरच मळून घेतली मी. आता एक एक करून करायला घेते. कुकर पण झाला आहे, पण ती वडी गार व्हायला पाहिजे. तोपर्यंत म्हटलं कुरड्या वगैरे तळून घ्याव्यात, पापड आणि फ्लावरची भाजी करून घेते. फ्लावरची भाजी करून घेते. जिरं मोहरी घालते. जिरं घातलं मी. टोमॅटो टाकते. तिखट मीठ घालते. मसाला आहे आमचा. हळद मीठ घालते. कोथिंबीर. भाजी करून घेते आणि नंतर मग तळणाचे सगळ्या वस्तू एकदाच करून घेते. जरा कणिक मुरायला पाहिजे आणि शिवाय कोबीची वडी पण गार व्हायला पाहिजे. ते सगळं तळणाचं एकदाच करून घेते. थोडंसं 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट टाकते मी त्यात आणि थोडीशी भाजी वाफवू देते चांगली. कुकर उघडला, डाळ शिजली बघा आणि हे कोबीची वडी पण गार झाली. आता हे चिरून घेते आणि वरणाला फोडणी घालून घेते मी. डाळ शिजताना मीठ, हळद, हिंग वगैरे सगळं घातलेलं आहे, त्यामुळे आता काय घालायचं नाही. फक्त कढीपत्ता, कोथिंबीर, लसणाचीच फोडणी घालते. डाळ उकडते तोपर्यंत ही वडी कापून घेते मी. वडी जरा जाड झाली त्यामुळे आपण व्यवस्थित पातळ कापून घेते मी बारीक बारीक. कापून घेते सगळी. काढून घेते ह्या. आणि ह्या जरा जाड आहेत ना, अजून जरा एक एक मध्ये पीस करते म्हणजे जरा थोड्या बारीक होतील. वड्या कापून घेतल्या. इकडं वरण पण शिजलं. वड्या तळून घेते आणि थोड्याशा नैवेद्यापुरत्या पुऱ्या करून घेते. बाकीच्या नंतर करून, जास्त वेळ लागेल. थोड्याशा कुरड्या, पापड वगैरे एकाच कढईमध्ये म्हणजे तळून होईल सगळं तळणाचं.
घेते पुऱ्या आधी. कुरड्या पापड पण तळायचे. आपण मोठी चपाती लाटून वाटेने पण कापता येतात पुऱ्या, अशा पण करता येतात. मस्त फुलतात बघा अशा छान. थोड्या पुऱ्या तळून घेतल्या. आता कुरड्या तळून घेते, कुरड्या पापड. कुरड्या मी आत्ताच घरात केलेल्या आहेत, मागच्या आठवड्यातच. पूर्ण वाळवणाची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे, तुम्ही बघू शकता. पापड पण तळून घेते, वडी तळून घेते. आता जवळजवळ तळणाचं पण होत आलंय. आपण वळकटी करून वड्या करतो त्या गोल होतात. ह्या मी ताटात लावल्या होत्या डिशमध्ये, म्हणून ह्या चौकोनी झाल्या. हे गुढी बघा मी घरी बनवली. त्याच्या आतमध्ये एक छोटीशी बांबूची काठी घातली. हा माझा गडू चांदीचा आहे, छोटीशी. आणि ही गाठी पण मी घरातच बनवली. जशी आपण मोठी गाठी बनवली, माझी रेसिपी आहे मोठ्या गाठीची माझ्या चॅनेलवर, तशी छोटी गाठी पण मी घरातच बनवली. त्याला ते आपले तिळगुळाचे साखरदाणे लावलेले, गंमत म्हणून. आणि हे गूळ, लिंबाचा पाला आणि धणे, आज ह्याचा नैवेद्य असतो. याला घोळाना म्हणतो आम्ही. थोडंसं एक कणभर का होईना पण प्रसाद म्हणून खायचं असतं. एक गंमत म्हणून मी म्हटलं माझ्या किचनवर गुढी बनवायची. लेक म्हणाला तुला विकत आणून देतो, म्हटलं नाही, मी माझी घरातच बनवते. मला खूप आवडतं असं काही बनवायला. हे बघा, तुम्हाला कशी वाटली सांगा. हे बघा, आता वडी पण तळून होत आली. जवळजवळ आता स्वयंपाक झाला आहे. श्रीखंड मी त्या दिवशीच करून ठेवलेले. देवाला नैवेद्य दाखवला की झालं. हे बघा, सगळा स्वयंपाक झाला आपला. पुऱ्या थोड्याशा तळायच्या राहिल्यात, त्या तळणारे नंतर मी देवाचा नैवेद्य काढला बघा. देवाचा नैवेद्य, देवाच्याच नैवेद्याचं ताट आहे हे माझं पितळेचं. इकडे गुढीला पण नैवेद्य दाखवला. हो, हे असं आपलं साधंसुधं गुढीपाडव्याचं जेवण. कुरडई, पापड, वरण भात, फ्लावरची भाजी, पुऱ्या, कोबीची वडी आणि श्रीखंड. श्रीखंड मी घरीच केलेले. कसा वाटला तुम्हाला आजचा स्वयंपाक माझा? साधासुद्धा, फार काय आट्टास केला नाही, एकच भाजी केली. कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हाला हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.